नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढच्या प्रोमोमध्ये आता काव्या आणि जीवा या दोघांनी सुद्धा आता डिव्होर्स पेपरवर सह्या केलेल्या असतात आणि नंदिनी पार्थ या दोघांना मोकळं केलेलं असतं। सह्या करताना मात्र आता सगळेही रडत असतात। शेवटी सह्या आता डिव्होर्स पेपरवर होतात। नंतर आता जीवा हे सगळेजण घरी येतात, परंतु जीवा आणि नंदिनी कोर्टात जायला निघतात। तेव्हा आता विक्रांत विचारतो की तुम्ही कुठे जण बाहेर निघालात का? तर इकडे आता जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहत असतात। त्यानंतर आता मानिनी ही काव्या आणि पार्थ या दोघांना म्हणत असते की आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा आहे आज। आता काव्या म्हणते की हो, मी पूजेला बसायला तयार आहे। तर पार्थ लगेच तिच्याकडे बघतो। आता पार्थ हा मानिनी आतमध्ये गेल्यानंतर काव्याला विचारतो की आज मात्र आपण डिव्होर्स पेपरवर सह्या करून डिव्होर्स घेणार आहोत आणि आज मात्र तुम्ही पूजेला बसायला तयार झालात। आता जीवा नंदिनीला विचारतो की आज आपण नवरा बायको म्हणून पूजेला बसतोय, मला आवडेल का? तेव्हा आता नंदिनी म्हणते की हे बघा, आपल्यामध्ये नातं राहिलंच नाही म्हणून मला पूजेला बसण्याची इच्छा नाही। आता इकडे जीवा आणि नंदिनी या दोघांची सुद्धा तीच परिस्थिती असते आणि तिकडे काव्या तर पूजेला बसायला तयार झालेली असते आणि पार्थची इच्छा नसते। तेव्हा आता मित्रांनो, आता ही चारही चौघी जण पूजेला बसतात आणि शेवटी आता यांच्यामध्ये काहीतरी असं होऊन शेवटी एकत्र कसं येतात हे पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।